नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मन्नुकी रसोईमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज आपल्या मन्नुकी रसोईमध्ये मी बनवलेला आहे गवारच्या अख्ख्या शेंगा, म्हणजे मसाल्याच्या शेंगा। जरूर तुम्ही सर्वांनीच केलेल्या असेल, पण आज मी माझ्या पद्धतीने बनवून दाखवत आहे। तर आशा करते की तुम्हा सर्वांना ही रेसिपी आवडेल आणि नक्कीच तुम्ही ट्राय करून बघाल। तर यासाठी सर्वात आधी बनवून राहा मन्नुकी रसोईमध्ये। आणि मन्नुकी रसोईमध्ये आज आपण याची रेसिपी बघणार आहोत। एकदम छान झणझणीत अशी ही भाजी बनते। नागपुरी स्टाईलने मी केलेला आहे। नागपुरी सावजी स्टाईलने मी ही भाजी केलेली आहे। नागपूरची सावजी आपल्याला माहितीच असेल, खूप फेमस आहे। तर चला आपण आता याची रेसिपी बघून घेऊया मन्नुकी रसोईमध्ये जाऊन। तर मी इथे शेंगा घेतलेला आहे, फार कमी शेंगा घेतलेला आहे, कारण सर्वांना ही भाजी नाही आवडत, म्हणून मी इथे काही थोड्याच कमी शेंगा घेतलेल्या आहे। तर त्याआधी काय करायचं, याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे जे वरचे आणि खालचे टोकं असतात ते टोकं काढून घ्यायचे आणि याला वाकं सुद्धा असतात ते वाक सुद्धा काढून घ्यायचे आहे, आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर तुम्ही ही भाजी कशा पद्धतीने आणि कुठल्या म्हणजे स्टेटमध्ये किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये ही भाजी कशी तुम्ही बनवता, तर प्लीज माझ्याशी शेअर करा आणि मला आवडेल तुमची रेसिपी सुद्धा बघायला। तर या प्रकारे आपण पूर्ण टोकं याचे काढून घेतो आहे आणि वाकं सुद्धा काढून घेतो आहे। एकदम छान झणझणीत अशी ही भाजी बनते। नागपुरी स्टाईलने बनवा तुम्ही, नक्कीच तुम्हाला आवडेल। आपण त्याआधी जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ वगैरे आले रेसिपीचे तर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येऊन जाईल। तर चला आपण याची रेसिपी बघून घेऊया। या प्रकारे मी इथे शेंगाचे पूर्ण वाकं काढून घेतलेले आहे, टोक काढून घेतलेले आहे, त्यात काही खराब वगैरे आहेत का हे सुद्धा बघून घेतलेलं आहे। तर या प्रकारे आणि आपण आता लगेचच त्याची दुसरी स्टेप बघून घेऊया। त्यानंतर गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे, त्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि छान गरम झाल्यानंतर मी तिथे थोडं जिरं टाकून घेतलेलं आहे आणि जिरं टाकल्यानंतर लगेचच मी तिथे हळद टाकलेली आहे अर्धा चम्मच आणि त्यानंतर जे आपल्या शेंगा आपण पूर्ण साफ करून घेतलेल्या होत्या त्या शेंगा टाकायच्या आहे। तर प्रत्येक घरामध्ये त्या ह्या शेंगा बनत असणारच, त्यामध्ये नवीन काही नाही आहे। कुणी ह्या शेंगा शेंगदाण्याचा भुरका लावून किंवा तिळाचा भुरका लावून सुद्धा करतात सुकी भाजी, ते सुद्धा छान होते। पण नक्कीच एकदा या पद्धतीने ट्राय करा, सर्वांनाच खूप आवडेल आणि सर्वजण हे वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असेल। तर आपण याला छान तेलामध्ये शिजू द्यायचं आहे। तसे हा कोवळा शेंगा आहे, जास्त शिजवायची गरज नाही आहे, पण तरी सुद्धा आपण 5 ते 5 मिनिटं याला तेलामध्ये थोडं शिजवून घ्यायचं आहे। आणि मी जे प्लेट ठेवलेली मला वाटलं ते सफिशियंट आहे, त्याच्यावर झाकेल, पण ती नव्हती, म्हणून मी ते काढून घेतली आणि दुसरी मोठी प्लेट ठेवलेली आहे। असं होतं, आपल्याला अंदाज कधी चुकतो आपला। तर चला, असं होतच असतं हे किचनमध्ये। आणि त्यानंतर काय घेतलेलं आहे, मी इथे अद्रक लसूणचे काही तुकडे घेतलेले आहे। 6 ते 7 मी लसूण घेतलेला आहे, 3 अद्रक घेतलेला आहे आणि 2 चम्मच शेंगदाणे घेतलेले आहे आणि 2 चम्मच किसलेला खोबरा किस घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडंसंच सांबार टाकलेला आहे, ज्याला तुम्ही कोथिंबीर सुद्धा म्हणता। आणि याला छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे, छान वाटण करून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे आपलं हे हिरवं वाटण बनवून सुद्धा तयार झालेलं आहे। याला कुठल्याही प्रकारचे तेज मसाले वापरायची गरज नाही, खडे मसाले, एकदम साध्या मसाल्यामध्ये ही भाजी बनवून तयार होते आणि एकदम खमंग। तर अगदी 1-2 मिनिटांनंतरच मी बघितलं आहे तर शेंगा आपल्या छान शिजून झालेल्या आहे। तर आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर बघू शकता छान अशा या शेंगा इथे बनून तयार आहेत, तेलामध्ये छान आपण शिजवून घेतलेले आहे। आणि जिरं थोडं बाहेर आलेलं होतं कढईच्या, तर ते सुद्धा मी आतमध्ये करून घेतलेलं आहे थोडं, कारण की काय असते, आपण इंडियन वुमन्स आहोत, तर आपल्याला थोडंही काही वेस्ट केलेलं आवडत नसते। तर या प्रकारे आपण इथे बघून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हेच जे तेल वाचलेलं आहे त्या तेलामध्येच आपण परत कांदा टाकायचा आहे, बारीक किसलेला। मी इथे एक पेस्ट करून घेतलेला आहे, तुम्ही बारीक चिरलेला असला तरी चालेल। तर मी एक कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे, कारण मसाला आपण करत आहोत तर पेस्ट वापरली तर जास्त छान असतं। तर या प्रकारे आपण इथे छान कांदा शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि त्यानंतर आपण इथे जे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते हिरवं वाटण सुद्धा तेलामध्ये आता छान शिजवून घ्यायचं आहे। तर बघू शकताय तुम्ही या प्रकारे इथे पूर्ण जेवढं वाटण तयार केलेलं आहे ते पूर्ण वाटण घालून घ्यायचं आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्यानुसार करू शकता, जसं जेवढा शेंगा तुम्ही घेता त्यानुसार तुम्ही वाटण घेऊ शकता।
बघू शकता आपण तिथे तेल छान ऑब्झर्व झालेलं आहे त्या पेस्टमध्ये आणि आता हळूहळू याला जर शिजवलं तर हे तेल वेगळं निघेल, त्या पेस्टमधून वेगळं निघेल आणि मसाला छान आपला शिजून तयार होईल। तर बघू शकता तेल छान सुटलेलं आहे याला। तर यानंतर आपण इथे अद्रक म्हणजे टमाटरची पेस्ट सुद्धा टाकून घेणार आहोत। मी इथे टमाटरची पेस्ट केलेली आहे, कांद्याची पेस्ट केली होती, टमाटरची पण केलेली आहे। ते सुद्धा आपल्याला अर्धा ते 1 मिनिट आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे। कुठल्याही याला कच्चपणा वाटला नाही पाहिजे, म्हणून आपण इथे छान एकजीव करून घ्यायचं आहे सर्वाला। जेव्हा मी हे सर्व म्हणजे मुलींना तर माझ्या गवार बिलकुल आवडत नाही, कारण त्यांचं म्हणणं आहे की गवार खाल्लं तर गवारा होते, म्हणजे हे जस्ट जोक आहे, असं काही नाही आहे, पण त्या असं म्हणतात। तर त्यांना हे म्हणजे खात नाहीत त्या भाज्या, तर मी या पद्धतीने त्यांना भाज्या करून देते, तर त्या खाऊन घेतात कारण त्यांना टेस्ट खूप आवडते त्याची। तर या प्रकारे आपण ते तेल छान म्हणजे सुटतपर्यंत शिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण वाचलेले मसाले टाकून घेणार आहे। तर मी इथे 1 चम्मच तिखट टाकलेला आहे, 1 चम्मच धनिया पावडर टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच इथे गरम मसाला टाकलेला आहे, जो होममेड आहे, घरी बनवलेला आहे। याला सुद्धा तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी इथे टाकलेली आहे कसुरी मेथी। कसुरी मेथी हे एकदम ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता, नाही तर काही हरकत नाही, फक्त मी फ्लेवरसाठी टाकलेली आहे। आणि त्यानंतर महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स आहे ते म्हणजे एकदम नागपुरी पद्धतीचा आपला सावजी मसाला, जो माझा हा सुद्धा होममेड आहे। सावजी मसाला आम्ही वर्षभराचा घरी बनवून ठेवतो। तर हा मसाला सुद्धा मी 1 चम्मच टाकलेला आहे, कारण खूप तेज मसाला आहे हा, म्हणून मी 1 चम्मच टाकलेला आहे। तर याला सुद्धा आपण अर्धा मिनिट तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर अगदीच मी थोडं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स आत्तापर्यंत आपण छान केलेले मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर ज्या आपण शेंगा तळून घेतलेल्या होत्या तेलामध्ये, त्या शेंगा टाकून घ्यायच्या आहे गवारच्या पूर्ण। आणि लास्टमध्ये याला सुद्धा छान तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे त्या पेस्टमध्ये, जेणेकरून ते पूर्ण पेस्ट त्या शेंगाला ऑब्झर्व करून घेतील, तर यानुसार। आणि त्यानंतर लगेच त्याला थोडी वाफ काढून घ्यायची आहे, अगदी अर्धा मिनिटानंतर ते जे आपला मसाला पूर्ण सोक करून घेते शेंगा आणि तेल पण छान बाहेर सुटते। तर बघू शकता, आणि हे करतानाच इतका छान खमंग सुगंध येत होता, असं वाटत होतं की किती झणझणीत भाजी बनत आहे, किती छान अशी सावजी बनत आहे असं वाटतं, जणू असं वाटत होतं की जसं नॉनव्हेजचाच प्रकार काहीतरी बनत आहे असं। तर हा सर्व प्रकार आपला सावजी मसाल्याचा आहे। तर या प्रकारे मी इथे थोडं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार इथे पाणी ॲडजस्ट करायचं आहे। जर तुम्हाला पातळ ग्रेव्ही आवडत असेल तर पातळ करू शकता आणि घट्ट हवी असेल तर तुम्ही घट्ट सुद्धा करू शकता। तर मी इथे थोडं घट्टच ठेवलेली आहे। तर या प्रकारे मी थोडं पाणी ॲडजस्ट म्हणजे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि याला छान उकळून घेतलं थोडंसं 5-1 मिनिटं उकळून घेतलं। तर हळूहळू तुम्ही बघू शकता रंग किती छान यायला लागलेला आहे, अगदी बिलकुल म्हणजे सावजी जे असतात भाजी, सावजी मटणच असतं असं जरुरी नाही, सावजी व्हेज सुद्धा असतात। तर याला छान शिजल्यानंतर गरम म्हणजे गॅस बंद केली आणि छान सांबार टाकून घेतलेला आहे आणि नंतर वेळ आलेली आहे आपल्याला सर्व करायची। तर बघा छान सर्व केलेला आहे, तर किती छान याला रंग आलेला आहे, टेक्स्चर पण छान आलेला आहे। तर या भाज्या आपल्याला लग्नात समारंभामध्ये सुद्धा पाहायला मिळतात, भरपूर जागी या लग्न समारंभामध्ये भाज्या वापरल्या जातात। तर अशा प्रकारे आजची आपली डिश बनवून तयार आहे। तुम्हाला कशी वाटली सांगायला बिलकुल विसरू नका। तर भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।